ही अत्यंत म्हणजे ज्याला तुम्ही म्हणाल की 3 दिवसामध्ये आम्ही हे मतदारसंघ करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदारच आहे 5-6 लोक जर कोणी गेले असतील तो त्यांच्या पुरता. आता या भागात तुम्ही आहात एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. एकही शिवसैनिक शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतोय आणि त्यामध्ये बातमी येते की पुन्हा 3.0 टायगर ऑपरेशन टायगर राबवलं जाणार. काही 4 आमदार एकनाथ शिंदेना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार आहेत जे अलीकडच्या काळात शिंदेना भेटले. 4 आमदार भेटले पण ते आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते. काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले काय, असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची काय, मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलंय. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगर पासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल. असं आहे की ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झालं. 5 आमदार होते, 6व्या आमदाराचं मन वळवण्यात फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली. शिंदेंना दिल्लीहून हिरवा कंदील जवळपास एप्रिल पासूनच होता, पण एक आमदार त्यांना मिळत नव्हता या सगळ्या गटात. ती जबाबदारी फडणवीसांनी व्यवस्थित पार पाडली आणि त्यांच्यामुळे ऑपरेशन यशस्वी झालं. का प्रत्येक जण आता मीच कसं याच्यामध्ये भूमिका बजावली याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचे जे चमचे असतात ते अशा बातम्या देत असतात. 6 गद्दार फुटले हीच बातमी आहे. कोणी कोणाला फोडलं यापेक्षा 6 गद्दारांनी माती खाल्लं, शेण खाल्लं, लाखो मतदारांची बेईमानी केली. जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते बरं का, ते फुटले. बाकी याच्या पलीकडे आम्हाला त्याच्यामध्ये आता महत्त्व काय वाटत नाही. आम्ही त्यांना विसरलेलो आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचं काम नक्की करू. परवा एकनाथ शिंदे असं म्हणाले की संजय राऊत जेवढं बोलतायत आमच्या विरोधात तेवढा आमचा पक्ष वाढत जातो. मग वाढू द्या ना. तुमचा पक्ष कसा वाढतो? तुमचा पक्ष वाढण्यासाठी आता परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे? हा, मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतोय. 50-50 कोटी रुपये दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्या आधी 1000-2000 कोटी दिले माझ्यामुळे. बरं का, माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय. ही चांगली गोष्ट आहे ना. संजय दिना पाटलांनी काल दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी पत्रकारांनी जे काही प्रश्न मला विचारले त्याच्यामुळे मी हे सगळं बोललो असं ते म्हणाले. मला माहित नाही, आमच्यासाठी तो विषय संपलाय. बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे
याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे, ज्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे, हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का, दानपत्रातले, दानपेटीतले? आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटीत गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये, त्या विमानात बसलेले, की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक, ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही, कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं. ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे. आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? काय वेगळं नाव आहे. हा, रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती, पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचे जीवन कसं बदलतं. एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं, म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही. कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत. समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते, हे चालत नाही आमच्या पंथामध्ये वगैरे. पण 50 कोटी न किती माणसाचे जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं. दानपेटीतल्या पैशांचा वापर खासदार फोडण्यासाठी केला जातो असं तुम्ही म्हणता? नाही, हे पैसे आले